मावळमधील देहू रोड येथील पर्यटकांच्या मोबाईलमध्ये पहलगाममधील संशयित दहशतवादी कैद झाल्याची माहिती समोर येते। श्रीजित रमेशन हे हल्ल्यावेळी काश्मीरमध्ये परिवारासोबत पर्यटनाकरता गेले होते आणि त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये संशयित दहशतवाद्याचे फोटो कैद झालेत। या फोटोंबाबत त्यांनी एनआयएला माहिती कळवलेली आहे। मावळमधील देहू रोड इथे राहणाऱ्या पर्यटकांच्या मोबाईलमध्ये पहलगाममधील संशयित दहशतवादी कैद झाल्याची माहिती समोर येते। देहू रोडमध्ये श्रीजित रमेशन राहतात। हे हल्ल्याच्या वेळी पहलगाममध्ये त्याच ठिकाणी होते ज्या ठिकाणी हल्ला झालेला होता आणि त्यांच्या मोबाईलमध्ये जेव्हा ते व्हिडिओ कैद करत होते आणि त्याच वेळेस हा संशयित दहशतवादी आणि त्याचे व्हिडिओ आणि फोटो कैद झाल्याचं कळतंय। पुणे आने के बाद जो है हमने जब सुना कि जो 22 तारीख को जो अटैक हो गया, उसके बाद जो सिक्योरिटी फोर्सेस थे उन्होंने जो है कुछ 4 टेररिस्ट का जो वीडियो है वो जो है टीवी में मीडिया में छोड़ने के बाद उसमें से 2 जो टेररिस्ट थे उनके फेसेस हमको एकदम ऐसा लगा कि हमने इनको कहीं ना कहीं देखा है। ये देखने के बाद मेरी वाइफ से मैंने जब बात किया, उसने भी बोला कि हाँ ये 2 जन को हमने कहीं ना कहीं देखा है। तो हम लोग ने जो है जितने हमारे पास वीडियोस थे, जितने फोटोज थे पहलगांव के, बेताब वैली के, पूरा हम लोग ने चेक करने के बाद जो है जैसा मैंने कहा मेरे बच्ची का जो हमने रील्स के लिए वीडियो शूट किया, उस वीडियो के अंदर जो है ये दोनों टेररिस्ट क्रॉस करते हुए दिखा है। आणि या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी सूरज कसबे। सूरज, अतिशय महत्त्वाची बातमी, हा व्हिडिओ हाती लागलेला आहे आणि त्यामुळे या दहशतवाद्यांचे जे फोटो समोर आलेले त्यांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना शोधण्यासाठी निश्चितच याचा फायदा होऊ शकतो। तृप्ती, बैसरण व्हॅलीमध्ये 22 तारखेला हा हल्ला झाला होता आणि या हल्ल्याच्या 4 दिवसापूर्वीचे बैसरण व्हॅली पासून 7.5 किलोमीटर अंतरावरती असलेल्या बेताब व्हॅलीमधील हे आणि फोटोज आहेत। देहू रोड परिसरात राहणारे श्रीजित रमेशन हे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी काश्मीर या ठिकाणी गेले होते। त्यावेळेस त्यांनी आपल्या मुलीचा रीलचा व्हिडिओ काढला होता आणि त्या रीलच्या व्हिडिओमध्ये हे जे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने जे 4 संशयित दहशतवाद्यांची छायाचित्र जारी केली होती, त्यातील 2 संशयित जे दहशतवादी त्यांच्याशी मिळते जुळते हे छायाचित्र असल्याची माहिती समोर येते। श्रीजित रमेशन यांनी या संदर्भात एनआयएच्या नंबरवरती सुद्धा कळवलं। त्यानंतर एनआयएने त्यांच्याकडून ते छायाचित्र आणि व्हिडिओ सुद्धा मागवलेत। एनआयएचे पथक काल पुण्यातील जगदाळे आणि गणगोटे कुटुंबियांना भेटले, त्यांची चौकशी केली। त्यानंतर आता श्रीजित रमेशन यांनी या संदर्भात फोटो आणि व्हिडिओची माहिती एनआयएला दिली। आता एनआयए या संदर्भात तपास करणार आहे। दरम्यान एकूणच या संदर्भात आपण विचार केला तर 4 दिवसापूर्वीचे हे व्हिडिओ आणि फोटोज आहेत, त्यामुळे बेताब व्हॅली परिसरात हे संशयित दहशतवादी वास्तव्यात होते का, त्यांनी बेताब व्हॅली आणि बैसरण व्हॅलीची या आधीच रेखी केली होती का, त्यामुळे त्यांनी बेताब व्हॅलीमध्ये कमी प्रमाणात पर्यटक येतात त्यामुळे त्यांनी बैसरण व्हॅली ही जागा निवडली का, हे या सर्व बाबींची तपासणी आता एनआयए कडून केली जाण्याची शक्यता आहे। सूरज, ज्या पद्धतीनं बेताब व्हॅलीमध्ये हे दोघं दिसलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी बैसर व्हॅलीमध्ये हल्ला केलेला आहे, त्यानुसार या सगळ्याच भागाची त्यांनी रेकी केलेली होती असं दिसून येत आहे। मात्र महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे 2च दहशतवादी त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये कैद झालेले आहेत की आणखीन काही हालचाली त्यांनी पाहिल्या होत्या, काय माहिती मिळतेय? राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून या 4 संशयित दहशतवाद्यांचे छायाचित्र जारी करण्यात आले होते। त्यानंतर माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात याची बातम्या आल्यानंतर देहू रोड परिसरात राहणारे पर्यटक श्रीजित रमेशन यांनी या संदर्भात आपल्या मोबाईलमध्ये ज्या त्यांनी काश्मीर या ठिकाणी गेले असता अनेक छायाचित्र आणि व्हिडिओ काढले होते, त्यामध्ये त्यांनी तपासणी केली असता त्यावेळेस त्यांच्या मुलीचा जो रीलचा व्हिडिओ, त्या रीलच्या व्हिडिओमध्ये या 2 संशयित दहशतवाद्यांची हालचाल कैद झाली। तृप्ती, त्यामुळे आता एकूणच या 2 संशयित दहशतवादी आहेत त्या या रीलच्या आधारे आता एनआयए त्यांचा तपास करतोय का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं। निश्चित सूरज, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे आणि त्यामुळे एनआयएला तपासामध्ये फायदा होणार आहे। धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहिती करता।